दिवाळी हा सण आपल्या भारतात सर्वात मोठा सण म्हणून साजरा केला जातो. दिवाळी हा एक दिवसाचा नाही, तब्बल 5 दिवस चालणारा सण आहे आणि या 5ही दिवसांचं प्रत्येकी वेगवेगळं महत्त्व सांगितलं जातं. आता या 5 दिवसातील एक महत्त्वाचा दिवस असतो, तो म्हणजे नरक चतुर्दशी. श्रीकृष्णाने नरक चतुर्दशीला नरकासुराचा वध केला होता, अशी गोष्ट आपल्याकडे पूर्वीपासून सांगितली जाते. आपल्या महाराष्ट्रात जसं दसऱ्याला रावण दहनाचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करतात, त्याच पद्धतीने आपल्या शेजारी असलेल्या गोवा या राज्यात सर्वात उत्साहात दिवाळी साजरी करतात, ती नरक चतुर्दशीला. संपूर्ण गोव्यात या दिवशी ढोल ताशांच्या गजरात नरकासुराच्या प्रतिमांच्या मिरवणुका काढल्या जातात आणि नरकासुराच्या दहनाचा उत्सव गोव्यात मोठ्या प्रमाणात साजरा करतात आणि म्हणूनच गोव्यात दिवाळीला एक वेगळी ओळख आहे. पण या मागची खरी कहाणी काय, ते जाणून घेऊयात या व्हिडिओत. नमस्कार, मी दिव्या आणि तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र कट्टा. पुराण कथेत सांगितलेल्या आख्यायिकेनुसार ब्रह्मदेवाला प्रसन्न करण्यासाठी नरकासुराने तपश्चर्या केली होती. त्याच्या या तपस्येमुळे ब्रह्मदेव प्रसन्न झाले आणि त्याचा कोणाकडूनही वध होणार नाही असं वरदान त्यांनी नरकासुराला दिलं. या वरदानामुळे नरकासुराने अनेक राजांना हरून त्यांच्या मुलींना आणि राज्यातील स्त्रियांना पळवून घेऊन बंदिवासात ठेवायचा निर्णय घेतला. त्याचा अन्याय पाहून देवी देवता प्रचंड नाराज होऊन त्यांनी एक निर्णय घेतला की हा राज्यातील जनतेला होणारा त्रास थांबवायचा असेल तर नरकासुराचा वध करण्याशिवाय पर्याय नाही. श्रीकृष्ण गरुडावरून स्वार होऊन आले आणि त्यांनी नरकासुराचा वध केला. नरकासुराचा वध झाल्यावर राज्यातील सर्व मंडळी आणि देवी देवता खुश झाले. कृष्णाच्या पराक्रमाचे स्मरण म्हणून अश्विन कृष्ण चतुर्दशीला नरक चतुर्दशी म्हणून हा सण साजरा केला जातो आणि म्हणूनच गोव्यात सुद्धा नरक चतुर्दशीला नरकासुराचा वध केला जातो. दिवाळीत नरकासुराचा वध करणं हे गोव्यातील परंपरा आणि संस्कृती मानली जाते. नरक चतुर्दशीला गोव्यात भेंडलो, धाकटी दिवाळी, गोडोपाडवो असंही म्हटलं जातं. या दिवशी घरात महिला घरातील भांडी स्वच्छ धुवून त्यावर चंदनाचे आणि चुन्याचे ठिपके देऊन पान वाहून त्याची पूजा करतात. या दिवशी तरुण मुले पहाटे उठून नरकासुराची प्रतिमा हातात घेतात, तर एक जण श्रीकृष्णाची भूमिका साकारतो आणि नरकासुर आणि श्रीकृष्ण युद्धाचा खेळ खेळला जातो. कालांतराने यामध्ये बदल झालेला पाहायला मिळतोय. आता नरकासुराच्या वधाचा मोठा कार्यक्रम गोव्यात अनेक शहरांमध्ये आणि गावागावांमध्ये साजरा होतो. नरक चतुर्दशीच्या आदल्या दिवसापासून मिरवणुकीला सुरुवात होते. सगळीकडे चौका चौकात अकराळ विक्राळ नरकासुराचे पुतळे पाहायला मिळतात. दिव्यांची रोषणाई, डीजे आणि त्याकडे आकर्षित होणारी तरुण मंडळी उत्साहात या सणाचा आनंद घेताना दिसते. मिरवणुकी दरम्यान 25 ते 40 फुटाचे नरकासुराचे पुतळे सर्वांचं लक्ष वेधून घेतात. या नरकासुर दहनाची परंपरा पाहण्यासाठी देशाविदेशातून पर्यटक येतात. या नरक चतुर्दशीचा शेवट पहाटे नरकासुराचा पुतळ्याचा वध करून होतो. इतकंच नाही तर शहराशहरात नरकासुर मिरवणुकीच्या स्पर्धा आयोजित केल्या जातात. या नरकासुर मिरवणुकी स्पर्धेमुळे दसरा झाला की ते लगेच तरुण मंडळी आकर्षक आणि मोठ्या नरकासुराचे पुतळे तयार करण्यास सुरुवात करतात. गोव्यातील पणजी, फोडा, मडगाव, म्हापसा या ठिकाणी जास्तीत जास्त या स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. त्यासोबतच मोठ्या बक्षिसासह विजेत्यांचं कौतुक सुद्धा करतात. नरकासुराचा चेहरा जेवढा भयानक तेवढा त्या स्पर्धेत जिंकण्याचे चान्सेस जास्त असतात. हे प्रतिकात्मक पुतळे बनवण्यासाठी गोव्यात उरलेल्या भाताच्या शेतीचा कणाचा उपयोग करतात. पालापाचोळा, कागदाचे तुकडे, वेगवेगळे कलर्सचा वापर करून नरकासुराचा चेहरा जास्त सजवला जातो. वर्षानुवर्षे चालत आलेल्या परंपरेमुळे नरकासुर स्पर्धेला मोठं स्थान प्राप्त झालंय. नरकासुराच्या स्पर्धेत फक्त हिंदूच नाही तर कॅथलिक, मुस्लिम समाज सुद्धा यामध्ये सहभागी होतो. गोव्याबरोबरच महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग, सावंतवाडी, मालवण या ठिकाणीही नरकासुर दहन करण्याची प्रथा आहे. आता महाराष्ट्रात कोकण पट्ट्यात गोव्यासारख्याच स्पर्धा भरवल्या जात आहेत. गोव्यात जोरदार सेलिब्रेट केला जाणारा ख्रिसमस सगळ्यांना माहितीये, पण नरकासुर दहनाची परंपरा गोव्यात शेकडो वर्षापासून सुरू आहे. तर ही होती गोव्यातील दिवाळी आणि नरक चतुर्दशीची कथा. ही कथा कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी महाराष्ट्र कट्ट्याला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.